ऐक ना, मी खरंच असं काही केलं नाहीये. ते अश्लील फोटोज माझे नाहीयेत ग आई. ते कोणीतरी इंटरनेट वरून काढले. आई विश्वास ठेव माझ्यावर, मी खरं सांगते आई, ऐक ना माझं. अगं पण ते फोटो खोटे ते फोटो. आता तरी विश्वास ठेव ग आत्या. हे सगळं तिने केलेलं नाहीये. हे खूप मोठं षडयंत्र आहे जे काव्यासारख्या अनेक मुलींबरोबर घडतं. ह्या अशा साध्या मुलींनाही माणसं या अशा प्रकारच्या गोष्टींमध्ये अडकवतात आणि त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करतात. मग अशा वेळेला आपण कुटुंब म्हणून त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं गरजेचं आहे ना. आपण त्यांचा आधार बनायला हवं. या सगळ्यात तिची काहीच चूक नाहीये का? उलट तिला आता सगळ्यात जास्त आपली गरज आहे. माझ्या नातीवर पूर्ण विश्वास आहे. काव्या, घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी उभा आहे. मी सुद्धा. पण हे सगळं घडलं कसं काव्या? उठ, बस इथे बस. मला एक सांग, तुला हे सगळं कधी कळालं? काल. बर, आणि हे कोणी केलंय तुला काही कल्पना आहे? मला नाही माहिती. काव्या, हे बघ, आता काहीही लपवू नकोस. कारण ही मुलं असंच करतात. साध्या मुलींना या सगळ्या गोष्टींमध्ये अडकवतात, त्यांचे अश्लील फोटोज घेतात आणि त्याच्यानंतर त्यांना ब्लॅकमेल करतात. आपल्याला न्याय हवाय की नाही? मग आता मला खरं खरं सांग, तुझ्याकडे कोणी पैसे मागितलेत का? किंवा वेगळी काही मागणी केली आहे का? सांग काव्या, मी आहे तुझ्यासोबत. काय झालं? नाही माहिती मला. पण काल मी फोन केला होता आणि भेटायला बोलवलं होतं. आणि तू भेटायला नाही आलीस तर फोटो व्हायरल करेल अशी धमकी दिली. आई मी खरं बोलते ग. मी खरं सांगते तुला, माझ्यावर प्लीज विश्वास ठेव. मी असे फोटो कधीच काढले नाहीत. हे फोटो माझे नाहीयेत. आई मी त्या मुलाला ओळखत सुद्धा नाही. मला ना घराबाहेर पडायची, लोक समोर जायची लाज वाटायला लागली. आई पण तुला का लाज वाटायला पाहिजे? लाज त्याला वाटायला पाहिजे ज्याने हे घाणेरडं काम केलंय. कर नाही, त्याला डर कशाला? हे त्यांनी केलं असेल तरी लोक तर माझ्याचकडे वाईट नजरेने बघतील ना. मग अशा वेळेला उठायचं. उठ आणि सगळ्यांना सडेतोड उत्तरं द्यायची. जर तू काही केलेलं नाहीयेस तर तू घरात स्वतःला कोंडून का ठेवशील? हे बघ काव्या, अशा वेळेला आपण समाजाला आणि त्या मुलाला सुद्धा सडेतोडपणे उत्तरं द्यायची. त्यामुळे तू ताठ मानेने सगळ्यांसमोर उभी राहा. चल. सोपं वाटतंय तुम्हाला? बोलणं सोपं आहे, सामोरं जाणं खूप कठीण आहे. कळलं ना? लोक काय काय विचार. तुला कल्पना आहे का या सगळ्याची? मग अशाच वेळेला आपण समाजाची ही विकृती थांबवण्यासाठी तिच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायला हवं ना आत्या. तू आई आहेस तिची, तू ताकद आहेस तिची. आत्या अगं, तिच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहून तू तिला लढायची ताकद दे. या सगळ्याशी लढायची हिम्मत दे. हो, पण हे थांबवण्यासाठी काहीतरी पाऊल उचलायलाच हवं ना. हो, पोलीस कंप्लेंट करायची आपण. नाही, पोलीस बिलीस नाही. झाला तेवढा तमाशा पुरे झाला. मला आता अजून नकोय काही. पोलीस बिलीस नाही. त्या अगं असं काय करतेस? त्या मुलांनी पुन्हा तिला त्रास दिला तर? आणि आता बदनामीपेक्षा तिची सुरक्षा जास्त महत्वाची आहे आपल्याला. बरोबर बोलते तारिणी. अगं मालती, तूच असे हातपाय गाळलेस तर काव्याला कोणाकडे बघायचं? तुझी लेक चुकीची नाहीये, तिच्यावर अन्याय झालाय. आणि ही लढाई तिच्या एकटीपुरती मर्यादित नाहीये, विकृतीच्या विरोधात आहे. देवी जगत्तारिणी अशा लोकांना पाठीशी घालते जे खंबीरपणे स्वतःसाठी उभे राहतात. माधवा,
तिच्याबरोबर पोलीस स्टेशनला जा. काव्या, हे सगळं पोलिसांना खरं खरं सांगशील ना? हे बघ, मला तुझी परिस्थिती कळतीये, पण आत्ता घाबरायचं नाही. हे बघ, पोलीस आपल्याला त्रास देण्यासाठी नाहीये, आपली मदत करण्यासाठी असतात, आपल्या अडचणी वाढवण्यासाठी नाही. त्यामुळे पोलिसांना सगळं खरं खरं सांग. राहशील ना उभी? आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेव, तू चुकलेली नाहीयेस, त्यामुळे तू मान खाली घालायची नाही. ज्यांनी चूक केली आहे ना, ती लोक मान खाली घालून जगतील. नमा, अहो, मी तुमचं पाकिट घेऊन येते आणि सोबत डबा देते. हो. तिला थोडं खाऊ घाला बाहेर, काहीतरी रात्रीपासून खाल्लं नाहीये पोरीने काही. हा, आले. देव करो आणि तो हैवान लवकर पकडला जाऊ. पुन्हा दुसऱ्या कोणाच्या तरी लेकीचा असं विकृत बळी जायला नको. काळजी करू नकोस, देवी जगत्तारिणी आहे ना आपल्या पाठीशी. ये ये. बोल टेक्नो. बॉस, एक्झॅक्ट लोकेशन ट्रॅक झालंय. कोणीतरी नूब आहे. नूब? नौका म्हणजे फार हुशार नाहीये तो, आगाऊ आहे म्हणून हे सगळं करतोय. कशावरून? डोमेस्टिक वायफायवर VPN शिवाय काम करतात. ही मुलं अशीच असतात. काव्यासारख्या अजून बऱ्याच मुलींचे फोटोज मॉर्फ केलेत ते. मग त्याची हीच मस्ती जिरवायची वेळ आली आहे आता. आणखी कोणाला ब्लॅकमेल करतोय तो? म्हणजे त्याच्या अकाउंटवरनं काही ट्रान्झॅक्शन दिसतंय काय? नाही, नो आयडिया. पण फोटोज डिलीट करण्यासाठी कोणतं वेगळं फेवर घेत असेल का याची माहिती नाही. ठीक आहे, गुड जॉब. ते लोकेशन सेंड करून ठेव. येस बॉस. जैन बॉस. फातिमा, हात शिवतायत? हो बॉस, पण तुम्हाला कसं कळलं? आज सकाळपासून माझे दोन्ही हात शिवशिवत आहे, पण का ते कळत नाही. मला माहिती आहे का शिवतायत ते. कारण मनातला सगळा राग बाहेर काढायची वेळ आली आहे. फक्त तुझ्याच नाही, सगळ्या मुलींच्या मनातला राग बाहेर काढायची वेळ आली आहे. न्याय संरक्षणाय अन्याय विनाशाय. जैन बॉस. जय हिंद. मम्मा, आय नो हे सगळं तारिणीमुळेच झालंय. सगळीकडे हिरोगिरी करायची असते तिला. काय काय गरज काय होती पोलीस कंप्लेंट करायची? जे बघायचं नव्हतं ते बघितलंय ना आता सगळ्यांनी. आता कोण करणार आहे काव्याशी लग्न? का नाही होणार काव्याचं लग्न? मम्मा, मी बोलते. ताई, काव्याने पोलीस कंप्लेंट केली आहे. मग दॅट्स गुड. हे करायला धाडस लागतं असं नाही वाटत आहे का तुला? अहो, आता लोक अजून गॉसिप करतील आणि यात आपली बदनामी आहे आणि तिचीही. तिची का बदनामी होईल आणि तिचं नाव का खराब होईल मला कळत नाहीये. ती विक्टिम आहे या सगळ्यात निश्चिता. या अशा वेळी तू तिच्याशी बोलणं, तिला आधार देणं गरजेचं आहे आणि तू हे काय करतेस? इनफॅक्ट तू तिला आता भेटायला जायला हवंस, तिच्याशी बोलायला हवंस, सपोर्ट करायला हवं सगळं.